हॅलो. आपल्या थर्ड सेशन मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या प्रीबीडी मीटिंगच्या थर्ड सेशन साठी या ठिकाणी उपस्थित आहेत राहुल लाईफ सेसेस LLP तर्फे श्री अमित जैन सर, जे रिडेव्हलपमेंट डिव्हिजनचे हेड आहेत राहुल कन्स्ट्रक्शन ग्रुप ऑफ कंपनीचे. तसेच उत्कर्ष सुराणा सर, हे रिडेव्हलपमेंट कमिटीचे डिव्हिजनचे हेड आहेत. तर आपण दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतोय. तुम्ही संस्थेचे सचिव मोहोळ साहेबांना विनंती करेल की आपण मान्यवरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ब्रीफ मध्ये इंट्रोडक्शन करतो सर. मी ॲडव्होकेट रवींद्र वाशिवले, CMD मेरिट ग्रुप ऑफ कंपनीज. माझ्यावर आमचे आर्किटेक्ट नितीन रानडे सर, सिनियर आर्किटेक्ट. आर्किटेक्ट करण मेहर सर. संस्थेचे अध्यक्ष संभाजी गुंडरे साहेब. संस्थेचे ट्रेझरर देशपांडे साहेब, ट्रेझरर्स ना, हां. त्यानंतर सचिव श्री मोहोळ साहेब, ज्ञानेश्वर मोहोळ साहेब, आणि सर्व संस्थेचे सभासद, फेडरेशनचे सभासद. सर्वप्रथम संस्थेतर्फे आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण टेंडर घेतलं आणि पार्टिसिपेट झाला, त्याबद्दल खूप खूप आपले आभार व्यक्त करतो संस्थेतर्फे. आणि आपल्याला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो की चांगली ऑफर देऊन सर्वांना सॅटिस्फाईड करून आपणच हा प्रोजेक्ट घ्यावा अशी सर्वांची इच्छा आहे. त्याबद्दल तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. आणि तुमचे इमोशन्स आहेत, सेंटिमेंट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं प्रोजेक्ट बद्दल आता मी तुम्हाला माहिती नाही द्यायची, तुम्ही आम्हाला माहिती द्यायची की हा प्रोजेक्ट कसा होता, काय झालं ते सांगायचं. तात्पर्य असं की सर्व सोसायट्या फॉर्म आहे तिथे, सर्वांचं कन्व्हेन्स झालेलं आहे, सर्वांचं प्रॉपर्टी कार्डला नावही लागले, इन्क्लुडिंग फेडरेशन. सर्वांचं प्रॉपर्टी कार्डला नावही व्यवस्थित लागलेलं आहे. त्यामुळे लिगल ऍज सच काही कॉम्प्लिकेशन्स किंवा कंप्लायन्सेस बाकी आहेत असं काही नाहीये. सर्व नावं व्यवस्थित लागलेली आहेत. त्यानंतर प्रायव्हेट डिमार्केशन झाले, प्लॉटही आपल्याला जागेवरती व्यवस्थित सापडतोय. त्यामुळे असं नाही की प्लॉट कमी आहे, जास्त आहे वगैरे, असं प्लॉट व्यवस्थित आपल्याला जागेवरती सापडतोय. त्यामुळे ती अडचण नाहीये. आपण जी काय प्रोसेस राबवतोय ती गव्हर्नमेंटला जी अपेक्षित आहे फॉर द फेअर अँड ट्रान्सपरन्सी मेंटेन करायची अमंग द मेंबर्स, तर तीच प्रोसेस आपण सेक्शन 17A जो आपण राबवतोय, आतापर्यंत राबवत आलो, आणि इथून पुढे आपण तीच प्रोसिजर फॉलो करणार आहे. त्यामुळे ऍज अ डेव्हलपर म्हणून तुम्ही निश्चिंत राहा की पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स, लिगल टेक्निकल असं काही येईल आणि प्रोजेक्टवरती त्याचा काही परिणाम होईल असं ऍज सच काही नाही. आपण जे गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आहेत तेच आपण फॉलो करतोय अगदी व्यवस्थित आतापर्यंत, आणि इथून पुढे तेच करणार आहे. रिक्वेस्ट आहे फक्त तुम्हाला की टेंडर जे तुम्हाला दिलंय ते व्यवस्थित वाचावं, हीच अपेक्षा आहे. वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काही तुम्हाला मॉडिफिकेशन, काही चेंजेस असतील, आमचे अमेनिटी स्पेसिफिकेशन असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर ते कट करून किंवा डॅश करून तुम्ही आयदर वर लिहू शकता. फक्त असं नको व्हायला की तुमच्या स्पेसिफिकेशन वेगळं, आमचं वेगळं. त्याच्यामध्ये जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करा, म्हणजे ते आम्हाला पुढे कॅल्क्युलेशनला आणि अनालिसिस करायला सोपं जाईल. बरेचशा डेव्हलपर वाचत नाहीत, त्यांचं वेगळं देतात आणि मग ते सांगतात की नाही मग आमचं पहा. तर कारण की सगळ्यांनी मेहनत करून जवळपास 1-1.5 महिना त्याच्यावरती घालवलाय. प्रत्येक वाक्य आणि सेंटेन्स आणि शब्द त्यांनी वाचून तो आम्ही फायनल केलाय. त्यामुळं
कृपया ते फक्त वाचण्यात यावं. प्रत्येक पेज वरती सही आणि स्टॅम्प असावा सबमिट करताना. अर्धवट नसेल. टू बी डिस्कस किंवा नंतर डिस्कस करू किंवा ह्याच्यावरती नंतर फेरविचार करू, सोसायटी बरोबर बोलतो, मेंबर्स बरोबर बोलतो किंवा कमिटी बरोबर बोलू, असं काही चालणार नाही. टू बी डिस्कस हा मुद्दाच नाही. जे काय आहे येस नो मध्ये, म्हणूनच ही मीटिंग आहे. काही शंका असतील त्याच्यामध्ये, काही तुम्हाला विचारायचं असेल, तुम्ही आता याच्यानंतर विचारू शकता. परंतु ब्लँक किंवा टू बी डिस्कस वगैरे असं काही ठेवायचं नाही. टेंडर भरून देतानाच प्रॉपर विथ नमुन्यामध्ये ते टेंडर सबमिट झालं पाहिजे. त्यानंतर ईएमडी कंपल्सरी आहे टेंडर भरून देताना. मग त्यामध्ये कोणाला एक्सक्यूज नाहीये की बँक बंद होती, सुट्टी होती, साहेब नाहीयेत, सिग्नेचर ऑथॉरिटी नाहीये, नंतर देतो, चेक देतो, असं काही नाही चालणार. त्याच्याबरोबर आपल्याला फक्त भरून द्यायची, ही एक विनंती आहे. नॅशनलाइज बँकेचं ईएमडी द्यायचं. त्यानंतर कुठल्याही याच्यामध्ये जर टेंडरमध्ये तुम्हाला काही शंका असेल किंवा काय, आत्ता जरी काही टेंडर तुम्ही वाचलं नसेल आणि ऑफिसला गेल्यानंतर वाचलं, 4 दिवसांनी वाचलं, टेंडर भरतानाही काही अडचण आली, तरी सोसायटी म्हणून, फेडरेशन आणि पीएमसी म्हणून आम्ही तुमच्याबरोबर असू. फक्त टेंडर वेळेत सबमिट करावं हीच एक विनंती आहे. व्यवस्थित वेळेत भरून विहित नमुन्यामध्ये टेंडर द्या. बाकी तोपर्यंतचा जो काय बॅकअप लागेल, तुम्हाला सपोर्ट लागेल, तो सर्व आमच्यातर्फे देण्यात येईल, अशी मी तुम्हाला या ठिकाणी संस्थेच्या वतीने ग्वाही देतो. आमचे आर्किटेक्ट करण मेहर तुम्हाला ब्रीफिंग करतील थोडं प्लॉट बद्दल, जे तुम्हाला ऑलरेडी माहित असेल कदाचित, आणि मग त्यानंतर तुमचे प्रश्न आणि मग त्याला उत्तर घेऊया. थँक्यू सर. गुड आफ्टरनून. तर हा प्रतीक नगरचा लेआउट आहे आताचा, ज्याच्यात का मेन रोड या बाजूला पकडा, पौड रोडचा, त्या इथून आपण ज्या वेशीतून आत आलो आहोत, हा रोड सगळा इंटरनल रोड आहे. ही ओपन स्पेस, जे रोड फेसिंगला जी बिल्डिंग आहे राईट साईडला, ती बिल्डिंग नंबर 1 आहे. मग 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, A1, A2 याप्रमाणे आहे. आता जेव्हा हा लेआउट सँक्शन करवला त्या काळी, तेव्हा याचे 3 सब डिव्हिजन झाले. पहिलं सब डिव्हिजन होतं A1, A2 चं. दुसरं सब डिव्हिजन होतं या इथे एक प्लॉट आहे त्याचं. तिसरं सब डिव्हिजन ह्या मेजर प्लॉटचं सब डिव्हिजन झालेलं. आता ही जी 10 गुंठेची जागा आहे, ही आता या लेआउटची भाग नाही. सो ते सोडून हा लेआउट आहे आता. वेरॅज हा पूर्ण प्लॉट आणि हा जो सब डिव्हिजन झालेला हा सध्या या प्रपोजलचा भाग आहे. आता जे आपण टेंडर फ्लोट केले ते एवढ्या पोर्शनचं फ्लोट केलं. एवढी जागा सध्या सोडून तुम्ही सगळे कन्सिडरेशन डोक्यात धरून चला. आणि आपण प्रायव्हेट मोजणी पण तुम्हाला दिली आहे, त्याच्यात आपण काय केले, मोजताना पूर्ण मोजून घेतले, जागा भरती आहे नाही भरती आहे, त्याची बाउंड्री पण मार्क करून दिली. त्यातून तुम्हाला तेवढा प्लॉट फक्त मायनस करून कॅल्क्युलेशन करावे लागतील. डीपी वरती लोकेशन याप्रमाणे आहे की एका पेरिफेरीने आता नाला चाललेला आहे, ज्याच्या अगेन्स्ट का आपण प्राइमोवच्या याच्यावरती आता जर का सुपर इम्पोज करून बघितलं तर त्याच्यात कुठं नाला ट्रेंचिंग वगैरे मध्ये जागा जात नाहीये. सो त्याची काय अडचण उद्या येणार नाहीये. परत टीओडी झोनच्या नियमांप्रमाणे इथं तुम्हाला सगळं कन्सिडरेशन ठेवायला लागणार आहे, ते तुम्हाला बघावं लागेल त्या तुमच्या एंडला. नंतर जी एमओडीची एनओसी आहे, त्या एमओडीच्या एनओसीला आजच्या घडीला तरी 12 मजले, इथे 11 ते 12 मजले डिपेंडिंग ऑन व्हॉट हाईट यू टेक फ्लोर टू फ्लोर, त्याच्यावरती तुम्हाला विदाउट एनओसी भेटेल. त्याच्यावरती तुम्हाला हाय राईजला जायचं, एनओसीला जावं लागेल. नंतर इथे रचना अशी आहे की सोसायटीज आहेत वेगवेगळ्या, त्या सोसायटीजची प्रोपोर्शनेट लँड कन्वे झाली आहे त्यांना. आणि जे कॉमन स्पेसेस आहेत त्या फेडरेशनला, फेडरेशन ही एपेक्स बॉडी आहे सोसायटीच्या वरती, तर जी कॉमन लँड आहे ती फेडरेशनला कन्वे झाली. त्याप्रमाणे आपण सगळ्यांचे प्रॉपर्टी कार्डचे एरियाज आहेत, जर यांचा टॅली केला तर अराउंड 133 आरचं कन्व्हेन्स आहे यांचं. आता जेव्हा आपण जुना सँक्शन प्लॅन काढून बघू त्याच्यावरती 13,537 इतका एरिया दिसतो आपल्याला. वेरॅज यांनी कन्वे करून घेतला 13,317चा, आणि जागेवरती जर मोजलं तर 13,335 भरतोय, म्हणजे आसपास भरतोय. जितका कन्वे केलाय त्याच्यापेक्षा जास्तच प्लॉट भरतोय. सो त्याच्यात काय अडचण येणार नाही की एवढ्या मोठ्या प्लॉट्स मध्ये बहुतेक वेळा असं होतं, नाल्याच्या साईडचाही प्लॉट असतो, कधी कधी नाला मध्ये ऑलरेडी चालला गेलेला असतो, सापडतच नाही प्लॉट, असं काही इथे गंमत होत नाही. आता इथे जर टायपोलॉजीज बघायच्या झाल्या तर काय काय आहेत, तर पहिले तर एक फ्लॅट टायपोलॉजी आहे, फ्लॅटला अटॅच टेरेसेस आहेत, बरोबर.
शॉप्स आहेत, प्रोफेशनल ऑफिसेस आहेत, प्रोफेशनल ऑफिसेसला अटॅच टेरेस आहे. नंतर शॉप्स आहेत, शॉप्स मध्ये लॉफ्ट्स आहेत आणि बेसमेंट आहेत. आपण जिथे बसलोय तो बेसमेंट आणि बिल्डिंग नंबर 1 मध्ये एक बेसमेंट आहे. असे 2 बेसमेंट इथं आहेत. असे करत करत आपल्याकडे सगळे युनिट्स तयार होत आहेत. आता जी जी मी तुम्हाला डिव्हिजन सांगितलं की हा 10 गुंठ्याचा एक प्लॉट, हा 20 गुंठ्याचा एक प्लॉट आणि हा उरलेला प्लॉट जो आहे तो अराउंड 11,467 स्क्वेअर मीटरचा आहे, जो का युएलसी मध्ये. सो तुम्हाला जे काही ऑफर जनरेट करायची ती युएलसीच्या आजच्या कन्सिडरेशन काय करावे लागू शकतात त्याचा स्टडी करून ऑफर जनरेट करायची. सो त्यावेळेस ही लँड युएलसी मध्ये होती. आता प्रचलित नियमांप्रमाणे काय करावं लागेल ह्याचा स्टडी करून तुम्हाला ऑफर जनरेट करावी लागेल. तेवढं फक्त तुम्ही नोट करून घ्या. तर असं इथलं पॅरामीटर्स आहेत. तर ह्याच्या पुढे काही क्वेश्चन्स असतील टेंडर रिलेटेड तर आपण घेऊ. थोडं सभासदांना फक्त राहुल कन्स्ट्रक्शन बद्दल ब्रीफिंग करायची 2 मिनिटं. हॅलो, नमस्कार. माझं नाव उत्कर्ष सुराणा आहे. आज मी इथं राहुल कन्स्ट्रक्शन तर्फे आलो आम्ही दोघंही आलो आहोत. माझ्यासोबत जे आहे त्यांचं नाव अमित जैन आहे. तर राहुल कन्स्ट्रक्शन बद्दल मी तुम्हाला सगळ्यांना काय माहिती देऊ. ही जी सोसायटी आहे प्रतीक नगर, ही आमचे जे संस्थापक आहेत आदरणीय श्री रायचंदजी कुंकुलो, आम्ही त्यांना बाबाजी म्हणतो, की त्यांनी बनवलेली सोसायटी आहे. तर मला वाटतं इथं आता बहुतांश करून जे मेंबर्स असतील ते सगळे त्यांना पर्सनली ओळखत असणार आहे. म्हणजे त्या काळात मे बी आय थिंक सो माझा जन्मही झाला नसणार आहे तेव्हा, ही त्यावेळेसची गोष्ट आहे. तर तुम्ही त्या सगळ्या त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतात. तर आमची जी संस्था आहे ह्याची स्थापना 1977 साली झाली आहे पुण्यामध्ये. आता माझं जवळपास 46 वर्ष पूर्ण झाले आहेत कन्स्ट्रक्शन या इंडस्ट्रीमध्ये. कोथरूड या भागात आम्ही आतापर्यंत जवळपास नाही म्हटलं तरी साधारण 5,000हून अधिक घरं आम्ही कोथरूड या एरियामध्येच डेव्हलप केली आहेत. त्या व्यतिरिक्त पुण्याच्या अनेक भागांमध्ये आमचे बरेच प्रकल्प पूर्ण झाले आहेत. काही कमर्शियल प्रोजेक्ट पण झालेत पूर्ण. तर जवळजवळ आतापर्यंत आम्ही मोर दॅन 1 करोड स्क्वेअर फीटचं काम पुण्यामध्ये आम्ही कम्प्लीट केलं आहे. आणि साधारण जर आपण बघितलं तर आता या घडीला आमचं जवळपास 35 लाख चौरस फुटाचं काम चालू आहे पुण्यामध्ये. ह्याच्यामध्ये बरेचशे सोसायटीज आहेत जे आम्ही कम्प्लीट केले आतापर्यंत. जवळपास आपण पुण्यामध्ये जवळपास एकूण 10,000 घरं आपण कम्प्लीट करून हँडओव्हर केली आहे टू 10,000 फॅमिलीज. आणि आता आमचे जे प्रोजेक्ट चालू आहेत त्याच्यामध्ये आहे राहुल ऍस्टन जे हिंजेवाडीमध्ये आहे, मग राहुल डाऊनटाउन हे पुनवळ्यामध्ये आहे. ऍस्टन जो प्रोजेक्ट आहे तो जवळपास 900 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे. डाऊनटाउन जो आहे त्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट 3 फेजेस मध्ये पूर्ण केला जाणार आहे. आता फेज 1 जी आहे ती जवळपास 1,500 फ्लॅटचं फेज 1 आहे. फेज 2 पण 1,500 नंतर 1,000 म्हणजे असं जवळपास तो 4,000 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे राहुल डाऊनटाउन. आता रिसेंटली आम्ही जे प्रोजेक्ट कम्प्लीट केलेत त्याच्यामध्ये राहुल अर्कस आहे, सोर्स हायवेलाच आहे लागून तो 500 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे. मग राहुल ईस्ट व्ह्यू हांडेवाडीमध्ये आम्ही कम्प्लीट केलाय रिसेंटली, तो पण जवळपास 450-500 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे. आता बानेरमध्ये आमचा जो एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च होणार आहे ज्युपिटर हॉस्पिटल जवळ, तो एक पूर्ण 100% कमर्शियल प्रोजेक्ट आहे. रिडेव्हलपमेंट मध्ये आम्ही काम करत आहोत. पुण्यामध्ये मार्केट यार्ड एरियामध्ये आमचा आता एक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू आहे. तो जवळपास 4.5 लाख 5 लाख स्क्वेअर फुटाचा प्रोजेक्ट आहे सुपार्श्वनाथ सोसायटी म्हणून. अजून एक रिडेव्हलपमेंटचाच प्रोजेक्ट आम्ही आता करंटली घेतला आहे, त्याचं नाव आहे न्यू प्रसन्न पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. हे मीरा सोसायटीच्या बॅक साईडला आहे 7 लव चौक मध्ये. तर रिडेव्हलपमेंटचे आमचे 2 प्रोजेक्ट चालू आहेत पुण्यामध्ये आता. अँड नाव वी आर लुकिंग फॉरवर्ड टू परत प्रतीक नगर हा जो प्रोजेक्ट आहे हा एक प्रोजेक्ट म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो ना इमोशनली कनेक्टेड प्रोजेक्ट आहे.
त्यासाठी आम्ही ह्या प्रोजेक्टचं टेंडर विकत घेतलाय. लाईक दॅट इज वाय वी इंटेंड टू डू दिस प्रोजेक्ट अगेन. कारण हा आमचे जे संस्थापक आहेत त्यांनी केलेला प्रोजेक्ट आहे आणि राहुल जी, सिद्धार्थ भैया, या सगळ्यांचीच इच्छा आहे की हा प्रोजेक्ट परत आपणच करावा. आणि त्यावेळेला जसा लँडमार्क प्रतीक नगर होता, आता परत कोथरूड मध्ये प्रतीक नगर हा एक नवीन मॉडर्न लँडमार्क आपण ज्याला म्हणू, विथ ऑल द मॉडर्न अम्युनिटीज, इक्विप्ड अम्युनिटीज, त्याचं लेआउट जे आहे द बेस्ट वी कॅन डू, वी विल फॉर शुअर पुट फॉरवर्ड फॉर प्रतीक नगर. सो थँक्यू. तुम्हाला काही टेंडर बद्दल असतील तर क्वेरीज किंवा काही शंका, सजेशन्स? जसं सर तुम्ही म्हटले, आपल्या टेंडर मध्ये आपण ईएमडी जी आहे ती आपण 6 करोडची ईएमडी आस केली आहे. सो आय फील द अमाऊंट इज फाईन. बट आता 6 करोडची जी ही ईएमडी आहे ही टेंटेटिव्ह साधारण आपण जर अज्युम केली की आपण वन्स वी सबमिट द प्रपोजल त्याच्यानंतर नाही म्हटलं तरी एक 4 ते 6 महिन्यासाठी मे बी ती ऑक्युपाईड राहील. सो आमचं म्हणणं असं होतं की ही जी ईएमडी आहे ही आपण एक एस्क्रो अकाउंट ओपन करू आणि त्याच्यामध्ये ऍज अ एफडी वी कॅन डिपॉझिट दिस अमाऊंट, सो दॅट इव्हन द सोसायटी इज सिक्युअर्ड अँड ऍट द सेम टाइम आम्ही त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे तो आम्ही पण लूज नाही करत आहोत. कारण 6 करोड इज अ बिग अमाऊंट. तर त्याच्यावरचं जर आपण 6 महिन्याचं व्याज बघितलं तर दॅट इज ऑल्सो क्वाईट सबस्टॅन्शियल अमाऊंट. सो दॅट इज व्हॉट वॉज आवर ओपिनियन की वी कॅन ओपन अन एस्क्रो अकाउंट आणि त्याच्यामध्ये आपण एफडी करून ते 6 करोड रुपये ऍज अन ईएमडी सोसायटीला देऊ. दॅट इज आवर फर्स्ट पॉइंट दॅट वी वुड वॉन्ट सोसायटी टू कन्सिडर. ठीक आहे, आपण तुमचा कन्सर्न तुम्ही मांडला, तो सोसायटीचा कॉल आहे. विल हा. गेट बॅक टू यू. अमाऊंट इज नॉट एन इश्यू. राईट. इट इज जस्ट की आपण त्याला कसं फॉर्म्युलेट करू शकतो सो दॅट इव्हन द सोसायटी इज सिक्युअर्ड अँड ऍट द सेम टाइम आम्ही पण वी ऑल्सो डोंट सफर द लॉस ऑफ मे बी द इंटरेस्ट. बेसिकली त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे दॅट ऑल्सो इज इंटॅक्ट. इन शॉर्ट तुम्हाला असं म्हणायचं की समजा नाही क्वालिफाय झाला विथ इंटरेस्ट आम्हाला परत मिळाला पाहिजे, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. Right. अदर वे अराउंड किंवा आपण क्वालिफाय पण जर झालो तर मे बी सिन्स द डेट वी गेट क्वालिफाईड त्याच्या पुढे दॅट अमाऊंट विल बी सोसायटी, इट विल बी ट्रीटेड एज अ सिक्युरिटी डिपॉझिट. पण Right. तो जो पिरियड आहे हो 6 महिन्याचा त्याच्यावरचा इंटरेस्ट तुमच्या should be अपेक्षा आहे yes. किती मिळायला विल कन्सिडर. ठीक आहे, विचार करू. तर अजून एक सेकंड पॉइंट असा होता तर टेंटेटिव्ह आपण ह्याच्यामध्ये क्लॉज टाकला आहे कॅन्सलेशनचा. टर्मिनेशन. टर्मिनेशन फ्रॉम सोसायटीज साइड. Right. आम्हाला तर पूर्ण खात्री आहे की जर आम्ही सिलेक्ट झालो तर आम्ही टर्मिनेशन करणार नाही. पण तो सोसायटीचा क्लॉज आहे टर्मिनेशन. राईट. तर जस्ट मला विचारायचं होतं सर वाय तो क्लॉज आपण का टर्मिनेशनचा. वर्स्ट केस मध्ये सपोज काय अप्स अँड डाऊन झाले म्हणजे टर्मिनेशन इन द सेन्स व्हॉट की ब्रीच ऑफ ट्रस्ट, ब्रीच ऑफ मटेरियल, हा. ब्रीच ऑफ क्वालिटी ओके. किंवा कुठल्या लॉचं व्हायोलेशन झालं तर तो क्लॉज आपण ऍप्लिकेबल करणार आहोत. त्यालाही आपण इलॅबोरेट करणार आहोत. म्हणजे जस्ट एका वाक्यात टर्मिनेट असं काय नसणार आहे. हा. ज्यावेळेस आपण तो टाकणार आहोत त्यावेळेस आपण दोघांना विन विन सिच्युएशन होईल असा तो क्लॉज कव्हर करणार. बरोबर. हा. येस. बिकॉज upon security deposit and EMD, all that is for that security only. So when it is already there, then why we have that? So आणि आपण त्याला इलॅबोरेट करून आपण त्याला जो आपल्याला योग्य असेल तो टाकणार आहे. टर्मिनेशनचा क्लॉज असला म्हणजे कसं लोकांनाही थोडं सेफ्टी की बाबा उद्या काही होऊ शकतं. आज माहित नाही, आज सगळं सुस्थितीत चाललंय पण भविष्यात काय होणार हे माहित नाही. म्हणून तो एक क्लॉज अग्रीमेंटचा पार्ट आहे. इट्स अ स्टँडर्ड अग्रीमेंट. DAPA ला आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये तो क्लॉज असतो आणि तो तुम्हालाही चांगलं आहे ना आम्हालाही चांगलं, म्हणजे कामही सिरियसली आणि व्यवस्थित होतं. आणि तो क्लॉज असण्याने काही नाही, तुम्ही काम करायला आलात, तुम्ही तुमचं काम करून जाणार आहे. Right. क्लॉज मे बी ऍप्लिकेबल होईल नाही होईल म्हणजे वर्स्ट केस मध्ये, पण तो क्लॉज अशा पद्धतीने आपण त्याला मॉडिफाय करू शकतो. ठीक आहे. अजून एक विचारायचं होतं सर. आता वन्स आम्ही एकदा सिलेक्ट झालो, वन्स द डेव्हलपर इज सिलेक्टेड और फायनलाइज्ड, त्याच्यानंतर
वेकेशनची जी प्रोसेस आहे, तर हा जो साधारण टाइमलाईन आहे ही आपण कुठं आखली आहे का आता? वेकेशनची सच अजून त्याच्यावरती आपण काय त्या लेवलचं थिंकिंग नाही केलेलं, परंतु तुम्ही सिलेक्ट झाला हा. त्यानंतर तुम्हाला सँक्शनिंग या सगळ्या गोष्टीला एक 6 महिन्याचा टेंटेटिव्हली पिरियड आपण पकडलेला आहे. ओके. त्यानंतर 2 महिन्याचा आपण टाइमलाईन देणार आहोत वॅकेशनचं. हो, कुलिंग पिरियड 2 महिन्याचा. 2 महिन्याचा रेंट तुम्ही ते थोडी छोटी बोला की. सर, आपण काय केलंय की फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन झाला ना, तर त्या सभासदाला जो फ्लॅट पाहिजे म्हणजे ऍज अ लोकेशन वाईज किंवा फ्लोअर वाईज तो त्याला अलॉट करायचा, तो त्याचं ऍग्रीमेंट करायचं आणि तो वेकंट करणार. अच्छा. म्हणजे रजिस्टर ऍग्रीमेंट झाल्याशिवाय एकही सभासद खाली करणार नाही असं सभासदांचं म्हणणं आहे. मुदत, त्याची मुदत, कारण कसं आहे, नाही, तुमचा प्लॅन सँक्शन झाला किंवा आपल्याला आधी कळतं एक 15 दिवस किंवा 15 दिवसात आपलं सँक्शन होणार आहे, ही कल्पना तुम्ही आम्हाला दिली की पुढच्या साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण सगळ्यांचे अग्रीमेंट उडकून खाली करून देऊ. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे 2 महिने. नाही. पण कसं आहे, आपण इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट सर, इफ म्हणजे Yes. जेवढी माझी माहिती आहे, इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट हा आपण रेरा नंतर करू शकतो, बरोबर ना? राईट. म्हणजे वन्स एकदा आपले सगळे प्लॅन सँक्शन झाले, ऑल द प्लॅन्स आर सँक्शन, त्याच्यानंतर रेरा नंबर साठी आपल्याला अप्लाय करावं लागेल. राईट. त्याला साधारण 1.5-2 महिन्याचा टाइम जाणार. पण ह्या किंवा मे बी जास्त व्हॉट्स एव्हर, ठीक आहे. हा जो टाइम पिरियड आहे, दिस इज इनडिरेक्टली अ लॉस ऑफ टाइम फॉर द डेव्हलपर ऑल्सो. राईट. म्हणजे सायमल्टेनियसली आपण जर असं करू शकलो की प्लॅन सँक्शन झाले फुल पोटेन्शियल पर्यंत, हां. देन वी गो फॉर द डेव्हलपमेंट अग्रीमेंट. आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट रजिस्टर केलं, त्याच्यामध्ये ऑल द मेंबर्स आर अ पार्टी टू द डेव्हलपमेंट अग्रीमेंट. राईट. आणि मग वेकेशन करून एकदा रेरा नंबर आला, देन वी कॅन गो फॉर द इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट्स. आपण कंडिशनच अशी टाकली आहे की P-AAA करायचं. हा. आता ते फक्त आपल्याला ते बसवावं लागेल कसं करायचं. तुमचा वेळ टाइम कन्स्ट्रेंट जो आहे. टाइम, हां, मला आलं लक्षात की तुम्हाला काय म्हणायचंय. पण तुम्ही फुल पोटेन्शियल ऍग्री आहात. फक्त ते कसं बसवायचं त्या मधल्या पिरियडमध्ये ते आपण प्रयत्न करूया. मॅक्झिमम कशा ऍग्रीमेंट होतील आणि कसे वेकेट होतील. पण असं समजा काही आपण त्याच्यामध्ये फेज वाईज प्रोग्राम वगैरे असं काही राबवलं तर ते शक्य आहे. आपण ते बघूया. त्या लेव्हलचं वर्किंग आपण केलेलं नाहीये. पण ही कंडिशन होती की आपण P-AAA करायचं आणि बाहेर पडायचं. पण तुमचा जो मूळ प्रश्न होता की किती दिवस, तर त्याला 2 महिने मला वाटतं सफिशियंट पिरियड आहे. 2 महिन्यामध्ये लोकांनी घरं खाली करायला अडचण नाहीये. जे तुम्ही इंटिमेशन दिलं लेटर किंवा आता तुम्ही वेकेट करा, त्यानंतर 2 महिन्याचा कूलिंग पिरियड असायला पाहिजे. एका महिन्यामध्ये किंवा असं नाही तर 2 महिने मिनिमम लागतील. 2 महिन्याचा रेंट म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये 100 लोकं बाहेर गेली फॉर एक्झाम्पल, तर ते 100 महिन्याचा 100 लोकांचा रेंट तुम्हाला द्यावा लागेल. आणि मग सेकंड महिन्यामध्ये जी काही म्हणजे ऑलमोस्ट खाली होतील. तर ते फक्त तेवढं म्हणजे 2 महिने मॅक्सिमम तुम्हाला कूलिंग पिरियड आपण देऊ शकतो. पण तुमचा जो एक कन्सर्न आहे तो आपण वर्कआउट करूया कसं करता येईल ते. हा, कारण कसं आहे, राईट. वन्स एकदा आपण काम चालू केलं म्हणजे प्लॅन सँक्शन वगैरे, सो कॉस्ट जी आहे दॅट हॅज बीन इन्कर्ड, सो द मीटर स्टार्ट्स. बरोबर आहे की नाही? तर त्याच्या पुढं आमचाही वेळ कुठं वाया जाता कामा नाही. म्हणजे कारण जे काही 1 महिना आहे, 2 महिना आहे, त्याच्यामध्ये ऑल्सो वी कॅन पुल ऑफ अ लॉट ऑफ वर्क. एक्झॅक्ट. तर तो एक पॉइंट होता. ठीक आहे ना. हो, बिलकुल. तो आपला कॉल आहे. तो आपल्याला बसावा लागणार आहे. तो त्यांचा कन्सर्नच नाही. असं जर कुठे वाया मीडिया काढता आला की आय प्रिझ्यूम की ते लेआउट ऑफ बिल्डिंग होईल किंवा काय मल्टिपल लेआउट ऑफ बिल्डिंग आणि मग इंडिव्हिज्युअल बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल. लेआउट ऑफ बिल्डिंग वरती जर तुमचं रेरा रजिस्ट्रेशन इनिशिएट करता आलं तर बाय द टाइम बिल्डिंग प्लॅन इज अप्रूव्ह, तर टोटल सँक्शन येईपर्यंत आपण ऍटलिस्ट अग्रीमेंटची तयारी करून ठेवू शकतो. कारण फायनलायझेशन ऑफ लोकेशन, साईज अँड प्लेस ऑफ इंडिव्हिज्युअल फ्लॅट्स ते आपल्या ऑलरेडी अगोदर झालेलं असणार. ती तयारी करून ठेवली तर रजिस्ट्रेशनच्या पार्टला ऍक्च्युअली सगळी जर ही मंडळी म्हणली तर 15 दिवसात सगळी अग्रीमेंट रजिस्टर होऊ शकतात, प्रोव्हाइडेड एज ऑलवेज की आपण हे सगळं अगोदर तयारी करून ठेवलेली असेल. सो द डे वेन वी गेट रेरा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वी जस्ट कीप 15 days आणि त्या 15 दिवसामध्येच आपण सगळ्यांचं रेरा रजिस्ट्रेशनच्या हिशोबाने इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट करून घेऊ. मग तिथून 2 महिन्यात तुम्हाला दावा देता येईल. ठीक आहे. एक अजून असं होतं सर, आता
आपण जेव्हा रिडेव्हलपमेंटसाठी जातो तर सगळ्या मेंबर्सची त्याच्यासाठी कन्सेंट असणं इज मॅन्डेटरी. तर करंटली सोसायटीमध्ये असं काही हे आहे का की सम मेंबर्स आर नॉट विलिंग, की कुठले मेंबर्स अजून त्यांनी कन्सेंट दिली नाही रिडेव्हलपमेंटसाठी, किंवा काही लिगल इश्यूज किंवा काही टायटल इश्यूज विदिन द मेंबर्स, असं काही आहे का? इथं टोटल 10 सोसायटी आहेत, म्हणजे एक अपार्टमेंट आणि 9 सोसायटी. त्यातल्या 8 सोसायटी आणि एक अपार्टमेंट कंडोनियम, त्यांचं आपल्याला AGM होऊन पत्र पण प्राप्त झालेलं आहे. पण इथे एक इमारत आहे, इमारत क्रमांक 2, त्यांचा ठराव झालाय. तो ठरावही आपल्याकडे वाया वाया आलेला आहे, पण त्यांनी आपल्याला अजून संमतीपत्र दिलेलं नाहीये ते. पण त्यातले बहुतांश सभासद आपल्याबरोबर असण्याची शक्यता आहे. त्यातले एक जण आहेत महेंद्र पासलकर, ते तुम्हाला त्याविषयी जास्त सांगतील. इमारत क्रमांक 2 त्याचे जे इश्यूज आहेत ते थोड्याच दिवसामध्ये निकालात निघतील आणि पॉझिटिव्हली फेडरेशन बरोबर जाण्याचा सर्वांचा विचार आहे. म्हणजे जे काही इंटरनल गोष्टी काही असतील त्याच्या भेटून हा, म्हणजे आता आपण बिल्डिंग नंबर 2 आपल्या याच्यामध्ये कन्सिडर केलेली आहे. सो वी आर, हा, आपण वर्किंग त्याच्यावरतीच केलंय. सो वी आर कन्सिडरिंग की बिल्डिंग नंबर 2 पॉझिटिव्हली, पॉझिटिव्हली लवकरात लवकर ते फेडरेशन बरोबर येणार आहेत. इंडिव्हिज्युअल सोसायटीचं कन्व्हेन्स झालेलं असलं तरी आपल्या जो काही मंजूर नकाशा आहे पूर्वीचा, तर त्याच्यामध्ये लेआउट ऑफ प्लॉट्स नाहीच आहे. इट इज अ लेआउट ऑफ बिल्डिंग अराउंड सेट ऑफ इंटरनल रोड्स, ग्रुप हाऊसिंग स्कीम टाईप आहे. त्यामुळे असं इंडिव्हिज्युअल प्लॉटला असं वेगळं ह्याच्यातनं बाहेर निघणं अवघडच आहे. जायचं तर सगळ्यांनी एकत्र नाही तर कोणीच जायचं नाही. त्याच्यासाठी 90% लोक तयार आहेत. उरलेल्या 10 लोकांना समजून सांगायचे. त्या 10% लोक, परत 50-60% लोक ऑलरेडी तयार आहेत. त्यांना फक्त साधा करून पुढे जाणं आणायचं, एवढंच बाकी. पण त्यांच्याशिवाय आपण काही ठेवलेलं नाही. वी आर गोइंग ऑल टुगेदर. क्लस्टर रिडेव्हलपमेंटचा जो काही नियमावली सरकारने बनवलेली आहे, त्या 2/3 बिल्डिंग एकत्र लागतात. तर आपण 2/3 क्रॉस केलेलं आहे. टोटल जे सभासद असतील त्या सगळ्या, समजा आपल्या 10 इमारती आहेत, त्यामध्ये 251 मेंबर आहेत. त्यापैकी जवळजवळ 190 ते 195 वैयक्तिक लोकांची संमतीपत्र ती सुद्धा 60% लागतात. म्हणजे 150+ पाहिजेत आपल्याकडे. आपल्याकडे आता 190 ते 200च्या घरात आपल्याकडे वैयक्तिक संमतीपत्र आहेत. बाकीच्यांची काही कारणामुळे राहिलेली आहेत, किंवा त्यांच्या नावावरच फ्लॅट नाहीये, म्हणजे वारस नोंद नाही लावलेली, किंवा अजून काही काही कारण असेल, किंवा ते पुण्यात राहत नाहीत, बाहेर गावी राहत आहेत. त्यामुळे ती संमतीपत्र आपल्याला अजून मिळालेली नाहीयेत. पण जास्तीत जास्त आपण क्लस्टर रिडेव्हलपमेंटच्या नियमांना अधीन राहून काम केलेलं आहे. जे 2/3 बिल्डिंग लागतात, म्हणजे 7 बिल्डिंग आपल्याबरोबर टोटल पाहिजे 10 पैकी. तसं नियमाने गेलो होतं. पण आता आपल्याबरोबर 9 इमारती आहेत आणि एक आहे ते पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्यात काय मनात शंका आणायचं कारण नाही. लवकरच ते आपल्याबरोबर सहभागी होतील. हा प्रश्न विचारण्याचं कारण एवढाच, कारण कसं होतं बरेच वेळा आपण एक स्टेज पर्यंत पुढे येतो, मग नंतर लक्षात येतं की नाही, बरेचसे मेंबर, काही मेंबर्स आहेत ज्यांच्यामुळे तो परत टाइम फ्रेम जे आहे ते डिले होते. सगळं कसं असतं, एकदा वन्स वी आर ऑन बोर्ड, म्हणजे डेव्हलपर एकदा ऑन बोर्ड आले की तिथनं सोसायटीचा मीटर डाऊन होतो आणि आमचा मीटर अप होऊन जातो. म्हणून त्याच्यामध्ये कुठं बेसिकली दोघांसाठी विन विन सिच्युएशन राहायला पाहिजे प्रत्येक आपण ठिकाणी. शक्यतो असंच करणार आहोत की ज्यावेळेस डेव्हलपर सिलेक्शनची मीटिंग असेल, इन कॅमेरा मीटिंग, त्यावेळेसच यांच्याकडून इंडियनिटी आपण भरून घेणार आहोत त्या Right. स्टेजलाच. त्याच्यानंतर तुमचा खरा स्टेक आणि इन्व्हेस्टमेंट चालू होणार आहे. त्याच्या आताच आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून जाणार आहेत की काय होणार आहे काय नाही. तो त्याच्यानंतर तुमचं खरं काम चालू आहे. आता जे कमर्शियल मेंबर्स आहेत आपले, जे आता रोडवरती आहे किंवा काही आतमध्ये, तर त्यांचं म्हणजे नवीन जे प्रोजेक्ट आहे, जे आपण प्रपोज करत आहोत, त्याच्यामध्ये त्यांचं प्लेसमेंट कसं हवं काय, असं त्यांचं काही इनपुट आलंय का आपल्याला त्यांच्याकडनं? हो, आलेलं आहे. 1 एंट्री त्यांना हे नकोय, शॉप्स नकोय. 1 एंट्री म्हणजे समोर रोड कॉर्नरचं बघितलं असेल तर ते 4 पायऱ्या वरती चढून जायला लागतात. काही 4 वरती दुकान आहेत, काही खाली दुकान आहेत. तर ते म्हणतात की जशी आता पोझिशन आहे, म्हणजे रोडवरनं उतरलं किंवा फुटपाथवरनं गेलं की डायरेक्ट आपल्याला दुकानात जाता येईल. म्हणजे 2 पायऱ्या चढायला लागल्या चालतील, पण ते सगळ्यांची एंट्री कॉमन असावी. अच्छा, लोअर ग्राउंड नको. लोअर ग्राउंड केला तर तो तुमचा फॉल असेल, पण यांची शॉर्टच पाहिजे. अच्छा, हा, हायर प्लेस वरती कन्स्ट्रक्शन नाही.
ते आणि त्यांची एक दुकानाची रुंदी आता जी आहे तेवढी कमीत कमी कंटिन्यू राहावी, त्यात कुठेतरी कट नको व्हायला. ओके. हा नाही नाही बरोबर आहे, तेच मेन्शन नाही, आहे. ते परत एकदा सांगितले हा की त्यांचे त्या अटी आहेत. पण आता जसं आपण प्लॅनिंग करू त्याचं, तर मे बी जे वर्कआउट करून बघितलेले आहे, ओके ते टेंडर मध्ये टाकले. ओके बरं. आणि आता जे आतली दुकानं आहेत त्यांचा काय ओपिनियन आहे? ते पण डिझाईन मध्ये जसं बसेल, म्हणजे समजा तुम्हाला थोडक्यात फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो, कुमार भोसले आर्केड हा हा त्यामध्ये कसं आतमध्ये साईडला साईडला शॉप शॉप्स आहे. हा तसे त्यांना चालणार आहे. म्हणजे एक दुकानाची जी आपण साईड मार्जिन असतं, साईड हा. मार्जिन मध्ये तुम्ही आतल्या साईडला केलं किंवा उद्या आपण समजा एक मधली जी बिल्डिंग आहे ती घेतली आणि आपण एक कमर्शियल शॉप सरळ काढले, तर त्यांना तुम्ही आतमध्ये एंट्री दिली, काकडे प्लाझाला वगैरे आहे तसं, तरी त्यांना काही हरकत नाहीये. ठीक आहे. सेकंडली आता आपण टेंडर मध्ये दिलं आहे की प्रत्येक मेंबरला 2 कार पार्क्स मिनिमम द्यायचे आहेत, बरोबर? सो दॅट इन्क्लुड्स ऑल द कार पार्क्स, बरोबर आहे, पर मेंबर. हा म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या मेंबरला काही कार पार्क्स वगैरे देण्याचं काही देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट, राईट? द सोसायटी मेंबर रिक्वायर मिनिमम 2 कार पार्किंग फॉर इच मेंबर. बस एवढंच अपेक्षा आहे. इच मेंबर आता जे 251 युनिट्स आहेत त्यांची जे काही फ्लॅट्स होतील त्यांना इच मेंबर 2 कार पार्किंगची यांची अपेक्षा आहे. बरोबर. बरोबर. फक्त एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही पार्किंग जर कन्सिडर करत असाल ना, तर मोस्टली ओपन पार्किंग्स नको. ओके, कारण ओपन पार्किंग्सचे भरपूर इश्यूज होतात, राईट? सो दॅट्स द ओनली कन्सर्न. कवर्ड पार्किंग सगळ्यांना देऊ शकला, ऑल इंडिव्हिज्युअल, ऑल फ्लॅट, नॉट ओनली 251. जे कोणी नवीन येणार असतील किंवा ऑल मेंबर्स शुड हॅव कवर्ड पार्किंग. दॅट्स द रिक्वायरमेंट. ओके, सो स्टॅक पार्किंग करताय का पझल और वॉट एव्हर इट इज, बट वी नीड अ कवर पार्किंग. Okay, that's the main requirement. No open parking. So that is our main concern for parking. Fine. एक मिनिट, coming back to the shops and residential. So majority of the people have sentiments that the entrance for the commercial and entrance for the residential should be separate. There has no integration between them, because we face a lot of issue once we are having the shops below and we are staying above the shops. Right. So separate by it should has to be, even if it is currently in the building now, it has to get separated from each other. ओके. बट आर्किटेक्ट सर, आता सोसायटी मेंबरची रिक्वायरमेंट आहे की रेसिडेन्शियल आणि कमर्शियलचा एंट्री एक्झिट पॉईंट वेगळा असावा. हा, सेग्रिगेट. तर मग इन दॅट केस जो आपला फ्रंटेज आहे त्याच्यामध्ये मग बरं. हा नाही जस्ट एक हा म्हणजे अजून आम्ही डिटेल प्लॅनिंग मध्ये आम्ही नाही अजून गेलोय, म्हणून मी जस्ट तुम्हाला विचारतोय. बसता येते. कसं आहे, या साईडला जर का शॉप्स बघितले आपण, हा समजा ही एक नंबरची जी बिल्डिंग आहे त्याच्यातले शॉप जरी या साईडला भरपूर जागा, तुम्ही जर लेआउट हे केला ना, जो मोजून दिलाय तुम्हाला फिजिकल, तर त्याच्यावरती मी प्रॉपर आत्ताचे विड्थ प्रमाणे प्लॅनिंग करून बघितली आणि ते बसतंय. कारण तुम्ही त्यावेळेस बांधकाम करताना इथे खूप जागा सोडली. ही जी वेश आहे ना, तुम्ही जेव्हा ते कमानीतून आत येता ना, त्या रोडला पुष्कळ जागा आहे, तिथे ऍब्झॉर्ब होऊन जाते. त्यामुळे गरज नाही पडत. ठीक आहे. हो, बसू ना बरोबर. ठीक. आपण कम्प्लिशन पिरियडचे प्रोजेक्ट याच्या टेंडर मध्ये टाकलंय. आय थिंक सो मला वाटतं हा, म्हणजे इन्क्लुडिंग 6 months ग्रेस, म्हणजे 30 + 6 टाकलाय तुम्ही. हो हो.
तो आय थिंक सो आपल्याला वाढवावा लागेल थोडा. हा म्हणजे बाय हा म्हणजे युजली जर आपण बघितलं तर आम्ही 36+6 हा फॉलो करतो. कारण लुकिंग ऍट द क्वांटम ऑफ द प्रोजेक्ट. त्याचा कन्सर्न याच्याशी होता कॅपिटल गेनशी, म्हणून तो आम्ही टाकला बेसिकली हा. की 3 वर्षाच्या आत तुम्ही पोझिशन नाही दिलं हा. तर ऍज पर इन्कम टॅक्स जो कॅपिटल गेनचा क्लॉज आहे सेक्शन 54 त्याचं एक्झम्पशन घ्यायचं असेल तर आपल्याला 3 वर्षात तुम्ही डिलिव्हर केलं पाहिजे. नाही केलं तर म्हणजे काय 20% कॅपिटल गेन येते परचेस मायनस सेल त्याचं इंडेक्सेशन करून, तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार हा कन्सर्न होता. त्याच्यासाठी 36 महिने, अदरवाईज दुसरं काय त्याचा काय कन्सर्न नव्हता. ते आपल्याला वर्कआउट करावं लागेल, बसावं लागेल की कसं करायचं, मग त्याच्यातून वे आउट काय काढायचं ते आपल्याला करावं लागेल. त्याच्या मागचा उद्देश 36 महिन्यात पोझिशन मिळावं हाच उद्देश, त्याच्यासाठी येतो क्लॉज. एक एन्क्रोचमेंटचा तुम्ही एक पॉइंट टाकलाय. एन्क्रोचमेंट कुठं झाली आहे का सोसायटीमध्ये? एक पॉइंट आहे एन्क्रोचमेंट. नाही, विषय असा आहे की कुठं काही एन्क्रोचमेंट आहे का सोसायटीमध्ये? असं जास्त काहीच नाही. नाही आहे ना. नाही. अजून एक, आता जो सिक्युरिटी डिपॉझिटचा आपण पॉइंट टाकला आहे 16 करोडचा, म्हणजे वन्स वी आर ऑन बोर्ड तर जे 6 EMDs आम्ही दिले आहेत that will be as treated as security deposit and on execution of DAPA त्यावेळेला additional 10 crores आम्हाला security deposit म्हणून द्यावे लागतील. Once the project is completed त्याच्यानंतर 3 वर्षासाठी ती अमाऊंट सोसायटी बरोबरच राहणार. येस, So what is the reason behind it? रिटेन्शन अमाऊंट फॉर सिक्युरिटी असं आपण So आपण त्या ठिकाणी इंडेमनिटी पण घेऊ शकतात ना तुम्ही डेव्हलपर्सची, कारण एवढी मोठा चंक जो आहे 3 वर्षासाठी ब्लॉक करणं म्हणजे इट ऑलमोस्ट डबल्स. 6 CR प्लस 10 CR आपण टाकू. इट इज 16 CR फॉर प्रोजेक्ट टेन्युअर जो आहे त्याच्यामध्ये तर ते आहेत तुमच्याकडे. वन्स द प्रोजेक्ट इज कम्प्लिटेड अँड वन्स वी हँड ओव्हर इट त्याच्यानंतर तुम्ही टाकले की फॉर मोर 3 years इट हॅज टू बी विथ द सोसायटी. बरोबर, इफ आय एम नॉट रॉंग. येस येस टाकलंय. So instead of that, even indemnity from the developer can suffice. म्हणजे जो सोसायटीचा जो इंटरेस्ट आहे तो सिक्युअर आणि सेफगार्ड करण्यासाठी डेव्हलपरची जी इंडेमनिटी आहे दॅट ऑल्सो कॅन डू द पर्पज. ओके, आपण नोट करू हा विषय हा. आणि या ओपन डिस्कशनला ठेवू. मी सोसायटी समोर मांडतो. ऍट द एंड बघा कसं आहे, सोसायटीचा जो इंटरेस्ट आहे तो प्रत्येक पॉइंटला सेफगार्ड झालाच पाहिजे, बरोबर. पण ऍट द सेम टाइम इट शुड नॉट इव्हन बर्न आवर पॉकेट्स ऑल्सो. येस, आमच्याही खिशावरती त्याची म्हणजे. आणि 1 lakh सिक्युरिटी डिपॉझिट पर मेंबर आपण दिलंय ऍट द टाइम ऑफ एक्झिक्युशन ऑफ DAPA द्यायचं आहे सोसायटीला. हो. सो दॅट ते जे आहे ते जो 16चा जो सिक्युरिटी डिपॉझिट आहे दॅट इज इन्क्लुडेड इन दॅट ओनली ना. हा प्रोजेक्ट लेवलचा डिपॉझिट आहे. हा, सिक्युरिटी डिपॉझिट जो 16 CR चा आहे आणि हा इंडिव्हिज्युअल मेंबरचा डिपॉझिट आहे. इंडिव्हिज्युअल मेंबरला जे काही हार्शमेंट्स होतील आणि तो नंतर कॉर्पस मध्ये कन्वर्ट होणार आहे. अच्छा. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन होणार नाही. म्हणजे उद्या तुम्हाला जो कॉर्पस द्यायचा आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आज सिक्युरिटी देताय आणि तो कन्वर्ट होणार. अच्छा, म्हणजे जो पर मेंबर जो कॉर्पस आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते डायल्यूट करणार. येस, ओके, ठीक आहे. मी एका व्हिडिओ मध्ये बघितलंय दॅट वॉज बाय चार्टर्ड अकाउंटंट. त्याने नवीन इन्कम टॅक्सचे रूल स्पेसिफाय केले आहेत. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की हे जे कॉर्पस आहे दॅट विल बी टॅक्सेबल इफ गिवन टू सोसायटी and if given to individual it will be not taxable. मी व्हिडिओ बघितला होता, काय तर मी शोधून बघ देतो मला. असं स्पेसिफिकली चार्टर्ड अकाउंटंट दिलेला होता म्हणून मी सांगतो तुम्हाला. आय वुड नॉट एक मला सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही विचारलं ते इंटरनेट राईट, तर ते सिक्युरिटी डिपॉझिट आम्ही त्यासाठी ठेवलंय की डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणून ते ठेवलेलं आहे. तर इन केस आफ्टर दिस जर काही इश्यूज आले काही आले तर
मोस्टली एक्सपिरियन्स आहे जे लोकांचे, म्हणजे आम्ही जे ऐकले ते की डेव्हलपर डोंट रिस्पॉन्ड. ओके, काही इश्यूज असेल, सो मायनर नाही, बट लाईक लिकेजेस आहे किंवा काही मेजर सिव्हिल वर्क आलं काय येतं, सो ते सिक्युरिटी म्हणून ना ते आस्क्ड टू कन्वर्ट इनटू सिक्युरिटी डिपॉझिट फॉर 3 years लायबिलिटी पिरियड. नाहीतर मग सेपरेट तुमच्याकडे परफॉर्मन्स गॅरंटी वगैरे पण ती घ्यावं लागते, घेता येतं, पण दॅट्स वाय वी आर कन्सिडर्ड ॲज अ सिक्युरिटी डिपॉझिट. बरोबर आहे, पण त्या सिक्युरिटी म्हणजे ते सोसायटीचा इंटरेस्ट सेफगार्ड करणं, दॅट इज ऍब्सोल्युटली राईट. तर ते आम्ही जेव्हा डेव्हलपर्स आम्ही आमची इंडिव्हिज्युअल इंडेमनिटी देतो, सो इट इज कवर्ड अंडर दॅट. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं एवढा मोठा चंक जो आहे तो ब्लॉक करून तिथं ठेवणं. ऑलवेज डिस्कस ऑन दिस, हा, इट्स नॉट दॅट इट इज हार्ड अँड फास्ट. आणि ऑल्सो आता काय इन रेरा आहे आमची त्यात. इन रेरा ऑल्सो जे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे ते पण कवर्ड आहे मध्ये. सगळे पॅरामीटर्स आपण चेक करून बघूया. Yes. आणि रेरा म्हणा किंवा इतर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वगैरे याच्यामध्ये आणि सोसायटीचा इंटरेस्ट आणि बिल्डरलाही बर्डनचं होणार नाही. राईट, असं जर काही सुवर्ण मध्य काढता आला तर आपण नक्की प्रयत्न करू. राईट, दॅट इज अजून एक आपण रेंट पेबल जो आपण दिला आहे तो आपण इयरली मेन्शन केला आहे ह्याच्यामध्ये. तर युजली आम्ही जो फॉलो करतो रिडेव्हलपमेंट मध्ये सगळीकडे, सो वी फॉलो क्वार्टरली सिस्टम ऑफ रेंट. क्वार्टरली म्हणजे थ्री मंथ्स रेंट पेड इन ऍडव्हान्स, दॅट इज द ऍक्च्युअल सिस्टीम. हा. म्हणजे बोली भाषेमध्ये आपण दर वर्षाने किंवा 11 महिन्यांनी जे काही वाढ होते त्यासाठी पहिल्या वर्षाला इतकं भाडं, दुसऱ्या वर्षाला इतकं भाडं, तर किती भाडं स्पेसिफाय करण्यापेक्षा वी वॉन्ट अश्युरन्स की एव्हरी 11 months जे काही 10% राईज होणार असेल रेंट, तो सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर व्हावा. कारण ते Okay. जिथे राहायला जातील बरोबर आहे. तो मालक तर 10% राईज मागणारच. मागणार. त्यामुळे ते कव्हर व्हावं एवढी अपेक्षा आहे. इन्क्रीमेंट जो आहे तो पॉईंट आपण कन्सिडर करू. अँड जो रेंट पेबलचा मेथड आहे दॅट वी विल स्टिक टू क्वार्टरली आय थिंक, सो दॅट वर्क्स मच बेटर. ऍडव्हान्स ऍडव्हान्स या ऍडव्हान्स ते ऍडव्हान्स सर. हॅलो हॅलो, हा, आपण जो टोटल कार्पेट एरिया आहे जो आपण कन्सिडर केलाय त्याच्यामध्ये आपण टेरेस पण 100% वरती कन्सिडर केलंय. ओके, जो तुम्हाला एरिया सरेंडर केलाय तो 100% पकडून त्याच्यावरती ऑफर द्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये टेरेस वेगळा, कशावरच काही कमी करू नका, सगळं 100%. तुमचं बेसमेंट पण 100च पकडलं. आमचं basement पण 100%. जी ऑफर द्यायची ते बेसमेंट वरती द्या, Yeah. आणि तीच सगळ्यांना द्या. ठीक आहे. आणि त्या बेसमेंटचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा आता. आय थिंक सो बऱ्यापैकी जे आमचे प्रश्न होते हे आम्हाला एका डेव्हलपरने सांगितलं, हे बेसमेंटचं बेनिफिट मी 250 लोकांना पास ऑन करू का? हा. तर म्हटलं नाही, बेसमेंटचे मालक आहेत. असं आहे की त्यासाठी तुम्हाला मेंबर करून घेतून नाही. आमच्या सोसायटीमध्ये तुम्ही आहात, इफ यू आर अ मेंबर ऑफ द सोसायटी यू कॅनॉट डू द डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी. म्हणून आम्ही तुम्हाला मेंबर फिजिकली करून आज आम्ही केलं. आय हॅव टोल्ड इट. बरोबर, काय नाही 100% सर. पेमेंट इज मेड, रेग्युलर पेमेंट मिळतंय, पण ज्या वेळेला इश्यू आला की मेंबर करायचे, ही वॉज रेडी, जस्ट पेमेंट ऑफ 600 रुपीज, ही वॉज रेडी, बट स्पेसिफिकली आय टोल्ड हिम डोंट डू इट बिकॉज you will lose the right of redevelopment of this particular. एकच लास्ट रिक्वेस्ट, दिस कुड बी टू अर्ली टू टॉक अबाउट दिस, पण जेव्हा आपण फायनल प्लॅन सँक्शन होईल, where the units will be located, I can sentiment from the people that should be integrated with the new members. It shouldn't be like the preference should be given to the existing flat owners to choose their unit properly with their desire. So that could help you to build your plan, I guess. That's why I wanted to bring this point upfront, beforehand. थोडक्यात त्यांना सेग्रिगेशन नको आहे सारे सारखं. हा, म्हणजे we should have a liberty or first choice to select our unit properly, because सी वो तो अपन वैसे भी अलॉटमेंट सोसाइटी वालों का पहले ही होने वाला है,
naturally. That's why I'm saying it will वो बहुत जल्दी होगा अभी बात करने के लिए, but this could be the point in consideration. ठीक है, that we will keep it in consideration definitely. मी एक लास्ट सांगतो फक्त. आता सकाळपासून ज्यांच्या सोबत जे डिस्कशन झाले त्यांना जे बँक गॅरंटी आणि जे काही गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा हार्श वाटल्या. नाही नाही, ह्यांच्याकडे नाही आलो, त्यांना आपण ऑप्शन दिलाय म्हणून तुम्हालाही तो ऑप्शन देतो. कसं होईल ते ऑफिशियली मी मेल करणारच आहे, पण तुम्हाला आता तोंडी सांगतो की तुम्ही 2 प्रकारे वर्किंग करा. एक, जेवढे हे कंडिशन्स आहेत एवढं अमाऊंट पुटअप करायची आहे तुम्हाला, ती पुटअप करून मी एवढी एवढी ऑफर देऊ शकतो. आणि जर मला याच्यात काय रिलॅक्सेशन दिलं तुम्ही तर मी बट ऑब्वियस तुमचा वाढेल ऑफर थोडीशी अप्रिशिएट होऊ शकते. सो त्याप्रमाणे वर्किंग करा असं सकाळपासून आम्ही 2 डेव्हलपरला सांगितलंय. मग त्या केसमध्ये हे जे सगळे आपण टर्म्स ठेवले, दिस इज आय थिंक सो फॉर द सोसायटीचा जो इंटरेस्ट आहे तो सेफगार्ड करण्यासाठी आपण ठेवले. तर मग पर्सेंटेज वाढवून सोसायटीचा सेफगार्ड इंटरेस्ट जो आहे तो तुम्ही डायल्यूट करत आहात असं तुम्हाला नाही वाटतं? सोसायटीचा काळजीपूर्वक विचार करणारे मेंबर पण आहेत ना सोसायटीचा काळजीपूर्वक विचार करून तुम्ही हे मांडता, हा मुद्दा बरोबर आहे. पण असं होतं बरेचदा की माझ्या मालमत्तेची किंमत 100 रुपये आणि त्याच्यासाठी सिक्युरिटी 500 रुपये, असं सुद्धा नाही होता का? 100 रुपयाची मालमत्ता असेल तर त्याला 100 रुपयाची सिक्युरिटी पाहिजे. नियमानुसार जे काय दिलं असेल त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त दिलं, तुम्ही इथले मेंबर आहात, तुम्हीच ही सोसायटी बांधलेली आहे, त्यामुळे जेवढं काही लिव्हरेज तुम्हाला देता येईल किपिंग दिस काय म्हणतो रिजिड फॉर्मॅट, त्याप्रमाणे तुम्ही द्यावं. ऍज वी स्पोक नाव ऑल्सो, आता जसं आम्ही सांगितलं, जे काही पॉइंट्स आपण पुटअप केले आहेत, वी आर व्हेरी मच फाईन विथ इट, बिकॉज आम्हाला असं वाटतं की सोसायटी मेंबर्सचा जो इंटरेस्ट आहे तो कुठंच डायल्यूट होता कामा नये. बट ऍट द सेम टाइम जसं मी सांगितलं की बाबा येस देर हॅज टू बी अ मिडवे आउट ऑल्सो. EMD इज अग्रीड, बट द ओनली थिंग इज की बाबा आपण त्याला कसं मिटिगेट करू शकतो. Likewise goes with security deposit. The amount is not the issue, but it should just be की त्याचा जो लॉस ऑफ इंटरेस्ट आहे तो आम्हालाही झाला नाही पाहिजे. So that is the only thing that we would like to say. The rest I feel आम्ही बांधलेली सोसायटी सगळे मेंबर्स जे आहेत ते अंकलला पर्सनली ओळखतात, तर आम्ही मेंबर्सला कुठेही 0.001% पण त्यांना कुठंच त्रास होणार नाही किंवा त्यांना काही प्रकारचे प्रॉब्लेम कुठंच आम्ही येऊन देणार नाही, याची आम्ही 1000% काळजी घेऊ. सो बरेचसे क्वेश्चन जे आहेत मागे. येस सर, बोला. माझी विनंती आहे स्पेशली एक सिनियर सिटीजन म्हणून, कारण रायचंदजी हे सगळ्या सिनियर सिटीजनचे मित्र आहेत. तुमच्याकडनं अपेक्षा आमच्या नक्कीच जास्त उंचावलेल्या आहेत. वास्तविक पाहता ह्या बाकीच्या गोष्टी त्याच्यासोबत विचार करायच्या आहेतच, त्यात काय नो डाऊट. परंतु आमच्या सोबत आता तरुण मंडळी आहेत, त्यांचा पण विचार व्हायला पाहिजे की जेणेकरून ऑफर तुमची जास्तीत जास्त चांगली होईल, की जेणेकरून तुम्हीच सिलेक्ट व्हाल ह्या सगळ्या प्रक्रियेत. सिलेक्शन तर होणारच आहे आणि सिलेक्शन या जसा नियम ठरवले त्या पद्धतीने होणार आहेत. परंतु मी शुभेच्छा व्यक्त करतो की आपण या ठिकाणी सिलेक्ट व्हावं आणि त्याच्यासाठी होण्यासाठी जी काही ऑफर आहे जास्तीत जास्त चांगली मिळावी एवढीच विनंती करतो. जस्ट एक गोष्ट, आम्हाला जेवढे प्रश्न होते आम्ही ते विचारले. असं काही पॉइंट आहे का जे तुम्हाला वाटतं दॅट मे बी जे कुठल्या दुसऱ्या डेव्हलपर्स कडनं आले असतील आणि मे बी तो आम्ही मिस आउट केला आहे, असा कुठला पॉइंट? 2-3च त्यांचे विषय असायचे. फुल पोटेन्शियल, बँक गॅरंटी, EMD. 50 इन्क्वायरी आल्या होत्या. EMD ठेवल्यामुळे 8च लोक आले आणि आपल्याला तेच अपेक्षित होतं.
बरोबर आहे. नाहीतर 50 लोकांना आता मग कसं तुम्ही हे सगळं टॅकल करा Tackle. सोपं नव्हतं ना. नाही नाही, आणि इन दॅट प्रोसेस काय होतं सर, अनवॉन्टेड म्हणजे फक्त जे ऑफर वाढवण्यामध्ये पॉइंट नाही आहे, ते Yes, ऍक्च्युली yes. एक्झिक्यूट Execute करणं, झाली पाहिजे. दॅट इज द मेन थिंग. असं होतं, काका म्हणाले की जास्तीत जास्त ऑफर द्यावी. आम्ही 100% प्रयत्न हेच करू दॅट वी विल गिव्ह द बेस्ट ऑफर. जी सर्वात बेस्ट ऑफर तसंच आहे झालं तेच असतं. देण्याचा प्रयत्न करू. बट ऍट द सेम टाइम फक्त ऑफर वाढवण्यामध्ये पॉइंट नाही, क्वालिटी ऑफ वर्क. जसं तुम्ही आज जर बिल्डिंगचा स्ट्रक्चर बघितला, अजूनही आय फील एकदम इंटॅक्ट आहे. तर सेम क्वालिटी, दॅट इज व्हॉट वी बिलीव्ह इन. फक्त ऑफर वाढवून काहीतरी, ते आमच्या डीएनए मध्येच नाहीये कंपनीच्या. बरोबर बरोबर. आणि जर असं केलं असतं पण ईएमडी नसती ठेवली तर 50 टेंडर आली असती आणि तुमची ऑफर सपोज जर 50% ची असती तर बी कॅटेगरीचा डेव्हलपर आहे त्याची ऑफर 150% आली असती. मग कसं कॉम्पिट करायचं असं झालं. हॅलो हॅलो, तुमच्या क्वालिटीवर आमचा एवढा विश्वास आहे की तुम्ही जर मॅक्सिमम दिलं ऑटोमॅटिकली तुम्हाला ते मिळेल. मॅक्झिमम या शब्दावरती भर आहे लक्षात घ्या सगळ्यांचा. क्वालिटीवर मॅक्सिमम विश्वास आहे. क्वालिटी बद्दल कोणाला डाऊट नाही आहे. इट्स अ क्वेश्चन ऑफ हाऊ मच यू कोड दॅट विल हॅव अ हायर वेटेज in the so that येस you get it very quick. येस. जेव्हा आम्ही 3 सिलेक्ट करू त्या स्टेजला आम्ही तुमच्याकडे परत येणार आहोत. थँक्यू सर, थँक्यू. ओके. तुम्ही आता इथे मेंबर सुद्धा असल्यामुळे तुम्हाला काय या खिशातून या खिशात करायचं. पण या खिशात तुम्हाला सहकारी खूप बरेच आहेत तुमचे, जे तुमच्यावरती विश्वास ठेवून आहेत. येस त्यामुळे येस, त्यांच्या खूप अपेक्षा आहेत. ऍब्सोल्युटली सर. सगळ्यांच्या विश्वासावरती आम्ही 100% वी विल कम ट्रू टू इट. नाही सर सर. अजून कोणाला काही प्रश्न असतील? खरा हा औपचारिकपणा आहे, कारण तुमच्याच बेसमेंट मध्ये तुमचं स्वागत झालंय आणि तुमचे आभार मानतोय. पण एक सांगायची गोष्ट अशी आहे की रायचंद, कुंकुलोर आणि प्रतीकनगर हे कधी 2 भाग नव्हते. कधीही ते ह्या ठिकाणी आले त्याच्यानंतरही, पोझिशन नंतरही एक अटॅचमेंट आहे आणि अजूनही आहे. त्यामुळे जो तुमचा इगरनेस होता, जे तुम्ही प्रत्येक, मला वाटतं की असे पॉइंट्स यापूर्वी आता जे आधी जे झाले प्री मीटिंग तिथे कधीच नव्हते आले. सो एक आम्हाला विश्वास असा वाटतं की तुम्ही अशा डायरेक्शन मध्ये आहात की येस, हा प्रोजेक्ट आपणच विन करावा. कारण खूप छोटे छोटे मायन्यूट पॉइंट्स होते, पण हे पॉइंट्स पण आम्हाला सारख्यांना एक विश्वास वाटतो की हा नाही, कमानीवर नाव तेच राहावं. त्यामुळे खरोखर तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात. अर्थात इथून पुढेही तुम्हाला टेंडर भरेपर्यंत काही असतील तर मेरिट आहेच, कारण आमच्या दोन्हीतला दुवा हे सांभाळतीलच, स्ट्रॉंग ब्रिज आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही जेवढे द्याल आणि जर सिलेक्शन व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो मच.